जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 24 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान भव्य नमो चषक 2024 चे आयोजन। भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड नमो चषक 2024 च्या माध्यमातून मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचे आयोजन कामगार मंत्री माननीय श्री सुरेश खाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रे नमो चषक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। केंद्रामध्ये 2014 मध्ये भाजप सरकार आले पासून सर्व क्षेत्रासह खेळाडूंमध्ये आमूलाग्र चांगले सकारात्मक बदल घडले आहेत। खेलो इंडियाच्या रूपाने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन बळ मिळाले आहे। त्याच धर्तीवर नमो चषक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव इचलकरंजी विधानसभा क्षेत्रामध्ये नमो चषकाचे आयोजन केले आहे। नोंदणीसाठी वेबसाईट जाऊन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे असे आवाहन केले आहे। शालेय महाविद्यालय खेळाडूंचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील खेळाडूंनी सुमारे शालेय व महाविद्यालयातून 63,000 खेळाडूंनी नोंद केली आहे। स्पर्धेमध्ये स्केटिंग, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, कुस्ती, बैलगाडी शर्यत या क्रीडा स्पर्धा आहेत। तसेच सांस्कृतिक विषयात रांगोळी या खुल्या स्पर्धा गटात केलेल्या आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या इचलकरंजी परिसरात खेळाडूंना चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने केले आहे। खेळाडूंना तालुका, जिल्हा, राज्य आणि अशा विविध पातळीवर खेळण्याची संधी दिली जाणार आहे। ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असून विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे। या नमो चषक स्पर्धेला 24 फेब्रुवारी 2024 पासून 4 मार्च 2024 पर्यंत होईल। स्पर्धेचे ठिकाण व वेळ रजिस्टर केलेल्या खेळाडूंना मोबाईल नंबरवर कळवण्यात येणार आहे। 24 फेब्रुवारी शनिवारी सकाळी 8 वाजता शिवतीर्थ येथे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे शुभारंभ होणार आहे। त्याचबरोबर दिनांक 24 रोजी स्केटिंग स्पर्धा, दिनांक 28 रोजी रांगोळी स्पर्धा, दिनांक 29 वेळी बुद्धिबळ स्पर्धा, 2 मार्च रोजी कबड्डी स्पर्धा, 3 मार्च रोजी कुस्ती स्पर्धा, दिनांक 4 मार्च रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा होऊन स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रम नामदार कामगार मंत्री मानजी सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतील। सर्व स्पर्धा जय हिंद मंडळासह महापालिकेचे मंगलधाम वेदभवन शिवतीर्थ परिसर येथे होतील। सर्व स्पर्धेचे नियोजन आयोजन भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, युवा मोर्चासह सर्व आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत अशी माहिती भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी दिली। यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले, सरचिटणीस राजेश राजपुते, बालकृष्ण तोतला, भाजप महिला आघाडी सौ अश्विनी कुबडगे तसेच कार्यक्रमाचे संयोजक अशिल खंडेलवाल, युवा मोर्चाचे चिदानंद कोडगे, सचिन पवार, मनोज तराळ, नितीन पडियार, हेमंत वरुडे, प्रवीण बनसोडे, कुमार शिंदे, रवींद्र घोरपडे, उमेश गोरे, श्रेयश गट्टानी, उमाकांत दाभोळे, प्रवीण पाटील, विपुल खोत, महेश पाटील, अनिस महालदार, यश वायचळ, सूरज आडेकर, सीताराम ओझा, संभाजी शिंगारे पदाधिकारी व सर्व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। 28 तारखेला रांगोळी स्पर्धा ही मंगलधाम याच ठिकाणी होईल। 29 तारखेला बुद्धिबळ स्पर्धा ही वेदभवन इथं होईल। 2 तारखेला कबड्डी जय हिंद मंडळ, 3 तारखेला कुस्ती ही जय हिंद मंडळवरती आणि 4 तारखेला ती सांगता होईल ती आहे व्हॉलीबॉल। असे सगळे मोठ्या प्रमाणात खेळले जाणार आहे। इचलकरंजी शहरामध्ये अखंड महाराष्ट्रात 288 विधानसभामध्ये आपली इचलकरंजी विधानसभा ही 15व्या नंबरवरती आहे। त्याच्यामध्ये युवा मोर्चा इचलकरंजी आणि युवा मोर्चा माध्यमातून हे सगळं आम्ही 63,000 ची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे आणि ह्याच्या नमो चषकाचे संयोजक हे आशिष खंडेलवाल आणि सगळीच टीम आमची युवा मोर्चाची सगळीच टीम, फादर बॉडी सगळीच टीम यामध्ये आणि महिला मोर्चा ह्याच्यामध्ये समवेत आहेत। तर शालेय कबड्डी स्पर्धा ही शालेय स्पर्धा होईल आणि बाकी सगळ्या स्पर्धा ओपन होतील। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडेल। धन्यवाद। देशाचे पंतप्रधान
आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नावाने देशभर नमोचषक गेले अनेक वर्षे आयोजित केला जातो. नमोचषक आयोजित करण्याचा भारतीय जनता पार्टीचा एकच उद्देश आहे. तळागाळातील ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना न्याय मिळावा आणि त्यांच्या जे अंगात कलागुण आहेत त्या कलागुणांचं लोकांच्या समोर प्रदर्शन व्हावं आणि त्यातूनच एखादा खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर जावा. त्याच्यामागं भारतीय जनता पार्टीवर आजपर्यंत म्हणजे ठामपणे उभी राहिलेली आहे. त्याचाच एक उद्देश त्याच एका उद्देशानं आज या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये युवा मोर्चाच्या वतीने नमोचषकाचं आयोजन केलेलं आहे. त्या नमोचषकाच्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे खेळ असताना त्या खेळामध्ये इचलकरंजी शहर आणि परिसरातील सर्व खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या इचलकरंजी शहराचं नाव राज्य राष्ट्रीय स्तरावर करावं असं सर्व खेळाडूंना आवाहन करतो. जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.